या व्हिडिओमध्ये आपण पहिलं युनिटचं पहिलं चॅप्टर बघणार आहे 1.1 लाईफ. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो वॉर्मिंग अपचा आपण तो पहिले बघूया. तो पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला देर आर मेनी पॉप्युलर लाईन्स लाईक लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल, लाईफ इज अ जर्नी, कीप गोईंग अहेड. याच्यामध्ये सांगितलं काय गेलं आहे तर हे लक्षात घ्या की देर आर मेनी पॉप्युलर लाईन्स, खूप साऱ्या अशा प्रसिद्ध लाईन आहे असं म्हणत आहे. लाईक म्हणजे इथे लाईक नाही आहे बघा. लाईक म्हणजे इथे सारखं आहे, सारखे आहे. कशासारख्या कोणत्या लाईन्स आहेत जशा पॉप्युलर लाईन्स आहेत ती पहिली आहे हे लाईफ इज अ गेम, प्ले इट वेल, लाईफ इज अ जर्नी, कीप गोईंग अहेड. हे दोन लाईन दिले आपल्याला. ह्यामध्ये आता समोर सांगितलं डिस्कस अँड राईट डाऊन अ फ्यू सच मेटाफोरिकल लाईन्स अबाउट लाईफ. मेटाफोरिकल लाईन्स आपल्याला डिस्कस करायचे आहे आणि खाली लिहायचे आहेत असं या प्रश्नामध्ये विचारलं गेलं आहे ना. यू कॅन मेक देम अप युअर सेल्फ्स, आणि म्हटलं गेलं आहे की तुम्ही स्वतःने बनवू शकता. जसं यू कॅन मेक देम अप युअर सेल्फ्स. तर पहिली लाईन आपण काय बनवूया बघूया. तर पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे लाईफ इज रेस, डोंट स्टॉप फ्रेंड्स. पहिल्या लाईनमध्ये लाईफ इज रेस, डोंट स्टॉप फ्रेंड्स. दुसऱ्या लाईनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला लाईफ इज ब्युटिफुल, लिव्ह इट फुल. तिसऱ्या लाईनमध्ये लाईफ इज गिफ्ट, एन्जॉय इट. फोर्थमध्ये लाईफ इज स्वीट, इट इट क्विक. आणि शेवटच्या याच्यामध्ये जसं आता ही झाली आणि शेवटमध्ये लाईफ इज अ रेन, एन्जॉय मेन. ह्या काही गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर काही लिहायचं असेल तर ते पण तुम्हाला देतो इथे. बघा इथे काही दिले आहेत. पहिल्या याच्यामध्ये यू ओनली लिव्ह वन्स, बट इफ यू डू इट राईट वन्स इज इनफ. दुसरा ॲन्सर दिला आहे ओनली आय कॅन चेंज माय लाईफ, नो वन एल्स कॅन डू इट फॉर मी. तिसरं दिलं आहे लाईफ इज 10% व्हॉट हॅपन्स टू यू अँड 90% हाऊ यू रिॲक्ट टू इट. फोर्थ ॲन्सर आहे लाईफ इजंट अबाउट फाइंडिंग युअर सेल्फ, इट इज अबाउट क्रिएटिंग युअर सेल्फ. आणि शेवटचं आहे अ गुड लाईफ इज वन इन्स्पायर्ड बाय लव अँड गायडेड बाय नॉलेज. पण माझं म्हणणं आहे मी जे सांगितले आहेत ते लिहा. ते सोपे आहेत, छान आहेत, मजेशीर आहेत. तुम्हाला जर समजल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओला बॅक करून ते हळुवारपणे ऐकून तुम्ही ते लिहावे किंवा हे लिहू शकता. सेकंड क्वेश्चन आहे हा, त्याच्याबद्दल बघूया. प्रिपेअर ॲज मेनी ॲक्रोस्टिक्स यूजिंग द वर्ड लाईफ ॲज यू कॅन. जसं प्रिपेअर करा म्हणते, प्रिपेअर करणं म्हणजे काय, तयार करणं आहे. ॲज मेनी ॲक्रोस्टिक यूजिंग द वर्ड लाईफ. लाईफ या शब्दापासून ॲक्रोस्टिक बनवायचे आहे. ॲक्रोस्टिक म्हणजे काय, त्याच्या संदर्भात काही गोष्टी, काही शब्द. टू एक्झाम्पल्स आर गिवन बिलो. काही एक्झाम्पल्स दिली आहे म्हणतात. जसं आहे लिव्ह आहे, लिबर्टी आहे, इन आहे, इंटिग्रिटी आहे, फ्रीडम आहे, फ्रॅटर्निटी आहे, एव्हर इक्वॅलिटी. You can turn it into a game using a time limit. Make sure your acrostic are related to life. ही जी शब्द आहेत यांचं म्हणणं काय आहे की याला तुम्ही खेळ पण बनवू शकता, म्हणजे मजेशीर मित्रांमध्ये. पण ह्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे जसं मेक शुअर युअर ॲक्रोस्टिक आर रिलेटेड टू लाईफ. ही जी शब्द आहे ॲक्रोस्टिक म्हटलं तर इथे सरळ शब्द समजून घ्या. ही जी शब्द आहे हे जीवनाशी निगडीत असायला पाहिजे. इथे काय पहिला शब्द काय दिला, लिव्ह म्हणजे जगणे. हे लाईफशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इंटिग्रिटी म्हणजे एकता, इन म्हणजे मध्ये, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता, एव्हर म्हणजे नेहमी, इक्वॅलिटी म्हणजे समानता. तर ही जितकी काही शब्द आहेत ही लाईफशी निगडीत आहे. आणि अशीच आपल्याला काही ॲक्रोस्टिक बनवायचे आहे, ते आपण चला बघूया. तर मित्रांनो आपण काही ॲक्रोस्टिक बघूया जीवनाशी संबंधित. प्रेम, इन्स्पिरेशन म्हणजे आपल्याला एखादा आदर
इन्स्पिरेशन करतो असं म्हणतो ना आपण, इन्स्पायर करतो. इन्स्पायर करणं म्हणजे काय, कोणाला एखादा आदर्श वाटणं किंवा त्याला हिंमत देणं, दिलासा देणं, या सर्व गोष्टी. फ्रेंडशिप आहे त्याच्यामधलंच, एन्जॉयमेंट आहे, लेसन आहे, इंटरनेट आहे, फुलफिलमेंट आहे, काही साध्य करणं जीवनामध्ये, इटर्नल आहे जी चिरकाळ चालते, फिअरलेस, लाईट, फेसिंग आणि एनर्जी. तर ही सर्व ॲक्रोस्टिक जीवनाशी निगडीत आहेत. हे तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचं ॲन्सर बनणार आहे. तिसरा क्वेश्चन बघूया. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. केअरफुली म्हणजे लक्ष देऊन ऐकायचं आहे. लिसन म्हणजे एक नाही, केअरफुली लक्ष देऊन, काळजीपूर्वक, आणि त्यांना राईट करायचं आहे. अँड राईट द वर्ड इन ॲन ॲप्रोप्रिएट कॉलम. ॲप्रोप्रिएट म्हणजेच योग्य. आणि ही कॉलम दिली आहे. कोणती कोणती कॉलम दिली आहे? एक पॉझिटिव्ह फिलिंगचा दिला आहे आणि एक निगेटिव्ह फिलिंगचा दिला आहे. तर यामध्ये आपण बघूया कोणती पॉझिटिव्ह आहे. होपफुल, आशावादी, पॉझिटिव्हमध्ये येणार. लोनली, एकटंच राहणं, निगेटिव्हमध्ये येणार. जेलस, हॅपी हा पॉझिटिव्हमध्ये येणार. जेलस हा निगेटिव्हमध्ये येणार. सरप्राईज्ड हा पॉझिटिव्हमध्ये येणार. शाय हा निगेटिव्हमध्ये येणार. लविंग हा पॉझिटिव्हमध्ये येणार. प्राऊड हा निगेटिव्हमध्ये येणार. चिअरफुल हा पॉझिटिव्हमध्ये येणार. अशा प्रकारे आपण हे सर्व बघूया, यांचा एक कॉलम तयार करू. हे अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे. पॉझिटिव्ह फिलिंग, होपफुल, हॅपी, सरप्राईज्ड, लविंग, प्राऊड, चिअरफुल, एक्साइटेड, कम्फर्टेबल, पीसफुल, एन्थुसियास्टिक, मोटिवेटेड, इन्स्पायर्ड. निगेटिव्ह फिलिंगमध्ये आहे लोनलीनेस, जेलसी, शाय, अँशियस, नर्वस, एम्बॅरेस्ड, स्केअर्ड, सिल्ली, डिप्रेस्ड, थ्रेटन्ड अँड कर्स्ड अँड अँग्री. हा शेवटचं बघूया नोटमध्ये काय दिलं आहे ते. नोट दॅट इज अ पॉसिबल टू फील बोथ काइंड्स ऑफ इमोशन्स ॲट द सेम टाईम. अगदी बरोबर आहे. इथे नोट दिलं आहे पॉसिबल आहे. हे जे दोन इमोशन्स आहेत, कोणती कोणती इमोशन्स आहेत? एक तर हे पॉझिटिव्ह फिलिंग्सचे आणि निगेटिव्ह फिलिंग्सचे. हे दोन्ही फिलिंग्स एका वेळेसच कधी कधी आपल्याला अनुभवास येऊ शकतात. असं पॉसिबल आहे. हॅव यू एक्सपिरियन्स्ड इट? तर तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलं आहे का? ट्राय टू डिस्क्राईब द सिच्युएशन इन शॉर्ट. तर याच सिच्युएशनला डिस्क्राईब करा म्हणत आहेत. तर त्याचं ॲन्सर आपण बघूया शॉर्टमध्ये. तर बघा, याचा ॲन्सर आपण या पद्धतीने हे करू शकतो. यस, आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. Our school organized a farewell party for us ex-student ex-students. At that moment, I felt both nostalgic and sad. I was happy because finally the day had come when I completed my 12th years at the same school with my close friends. I was sad too because I had to leave behind this wonderful place and people. बघा किती छान याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याचं म्हणणं झालं आहे की एका स्टुडंटचं, की मी दोन्हीही मोमेंट एक्सपिरियन्स केली आहे. कोणते? एक नॉस्टॅल्जिक आणि सॅड. नॉस्टॅल्जिक म्हणजे बघा, आपण भूतकाळातल्या गोष्टी ज्या आठवतो त्याला नॉस्टॅल्जिक म्हटलं जाते. हे एक आनंदाची गोष्ट झाली ना. कधी आपण मित्र बसतो, हसतो, खेळतो, तर ते नॉस्टॅल्जिक इन्सिडंट झाली जेव्हा आपल्याला पाठीमागचं आठवते. तर यामध्ये काय झाली? पॉझिटिव्ह फिलिंग आली. आणि सॅड म्हटलं ते दुःखाची फिलिंग झाली. तर या पॅरेग्राफमध्ये या दोन्हीही गोष्टी आपल्याला नमूद करायच्या होत्या, पॉझिटिव्ह फिलिंग आणि निगेटिव्ह फिलिंग. त्याच्याबद्दलच कधी तुम्हाला अनुभव आला का हे सांगायचं होतं. तर या माध्यमानं आपण सांगितलं आहे. या पॅरेग्राफला आपण थोडंसं एक्सप्लेन करूया, ते बघूया. इथे म्हटलं आहे यस, तर पहिली तर गोष्ट होय आहे. दोन्ही फिलिंग्सला त्यांनी एक्सपिरियन्स केला आहे. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. काय एक्सपिरियन्स केले आहे? तर त्यांनी दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फिलिंग्स एक्सपिरियन्स्ड केली आहे. आवर स्कूल, कधी ते इन्सिडेंट सांगत आहे की आवर स्कूल ऑर्गनाइज्ड अ फेअरवेल पार्टी फॉर अस एक्स स्टँडर्ड स्टुडंट्स. तर 10व्या वर्गाच्या मुलांसाठी जेव्हा फेअरवेल पार्टी ऑर्गनाईज केली होती शाळेने, तेव्हाचा हा मोमेंट आहे. ॲट दॅट मोमेंट, त्यावेळेला आय फेल्ट बोथ नॉस्टॅल्जिक अँड सॅड. तर त्याला दोन्ही गोष्टीचा अनुभव झाला होता. एक तर नॉस्टॅल्जिक म्हणजे पाठीमागच्या गोष्टी ज्या आनंददायी होत्या त्या आठवल्या, आणि तो सॅड पण झाला.
सॅड म्हणजे फेअरवेल पार्टी होती ना, शेवटचा दिवस असल्यामुळं त्याला ते कदाचित तशी भावना आली असेल. आणि मग नंतरच्या याच्यामध्ये बघूया. आय वॉज हॅपी बिकॉज फायनली द डे हॅड कम वेन आय completed my 12 years at the same school with my close friends. आणि इथे तो सांगत आहे की हॅपी होता कारण की त्याच्या जवळच्या मित्रांसोबत त्यांनी त्या शाळेमध्ये 12 वर्ष काढली होती क्लोज फ्रेंड्ससोबत. आय वॉज सॅड टू बिकॉज आय हॅड टू लिव्ह बिहाइंड धिस वंडरफुल प्लेस अँड पीपल. आणि तो नाराज याच्यासाठी होते किंवा दुःखी याच्यासाठी होता कारण की छान छान लोक आहे त्यांना आता पाठीमागे सोडून म्हणजे सोडण्याची पाळी आली होती ना. फेअरवेल पार्टी होती आणि या सर्व गोष्टी होत्या. तर ही ॲन्सर राहणार आहेत मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि शेअर पण करा मित्रांसोबत. थँक्यू व्हेरी मच. आणि हो, तुम्हाला काही समजलं नसेल कोणत्या शब्दांची अर्थ तरी पण ते कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवू. कमेंट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब चॅनल.